नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, थेरी IAS मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आपली कंबाईंडची परीक्षा अगदी जवळ आलेली आहे, काही दिवसांच्या अंतरावर. त्यामुळे आपण काय करतो आहोत, कंबाईनसाठी आणि सगळ्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा, उपयोगी आणि आयोग ज्याला कधीच विसरत नाही असा टॉपिक आता आपण सुरू करतो आहोत, मूलभूत अधिकार. कोणता? मूलभूत अधिकार. भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार, भारताच्या संविधानातील मूलभूत अधिकार हा विषय आपण आता सुरू करतो आहोत. हे भारतीय राज्यव्यवस्थेशी संबंधित आपलं तिसरं लेक्चर आहे, बरोबर ना? पहिल्या लेक्चरमध्ये आपण उद्देशपत्रिका बघितली. दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण भाग पहिला म्हणजेच भारताचं संघराज्य, त्याचं नाव, त्याचं स्वरूप काय आहे आणि एकंदरीचा संघराज्याचा त्याच्याही पलीकडे जाऊन आपण अभ्यास केलेला आहे दुसऱ्या लेक्चरमध्ये. ते दोन्हीही लेक्चर बघून घ्या आणि हे लेक्चर पण बघून घ्या. भारतीय राज्यव्यवस्थेमध्ये मूलभूत अधिकारांना अतिशय महत्त्व आहे. तुम्ही IAS पासून ते पोलीसपर्यंतचा, IPS पासून ते पोलीसपर्यंतचा कोणताही अभ्यास करा, त्यासाठी तुम्हाला मूलभूत अधिकाराचा अभ्यास करावाच लागतो. आणि प्रत्येक परीक्षेमध्ये, प्रत्येक आयोगाच्या प्रत्येक परीक्षेमध्ये यावर प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आपण ह्याचा चांगला अभ्यास करणार आहोत, मस्त अभ्यास करणार आहोत. त्यामुळे निश्चिंत राहा. या लेक्चरमध्ये आपण फक्त आणि फक्त काय करणार आहोत, मूलभूत अधिकारांचे बेसिक्स आपण लक्षात घेणार आहोत. मूलभूत अधिकार भारताच्या संदर्भात त्याचे बेसिक्स आपण लक्षात घेणार आहोत. बरं, अधिकार म्हणजे काय? तर अधिकार या संकल्पनेचा मी तुम्हाला चांगला अभ्यास करून दिलेला आहे आपल्या हिंदी चॅनलवर. थेरी IAS या मूळ हिंदी चॅनलवर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं मी ही संकल्पना समजावून सांगितलेली आहे. मग अधिकारांचे प्रकार किती असतात, अधिकार कुणाला दिले जातात, अधिकारांची वैशिष्ट्ये काय असतात, ह्या सगळ्या गोष्टी तिथे कव्हर केलेल्या आहेत. तिथे जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा. हिंदीमध्ये आहे, आपल्या सगळ्यांना हिंदी कळते, आपली राष्ट्राची भाषा आहे ती, है ना? आणि नंतर आपण बघणार आहोत की आपण ह्या मूलभूत अधिकारांचा अभ्यास कसा करावा. हा फार महत्त्वाचा विषय आहे. तुम्हाला असं वाटतं एक पुस्तक घेतलं, ते वाचलं आणि संपलं आपलं काम. तसं नसतं. म्हणूनच आपण फसतो. आयोगाच्या प्रश्नाची उत्तरं मग देता येत नाहीत, तर ते पण बघणार आहोत आपण. आपल्या आयोगाच्या प्रश्नाचं उत्तर नाही चुकलं पाहिजे, हा आपला सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे. चला तर मग पुढे जाऊया. तुम्ही इथे माझ्याबद्दल वाचू शकता आणि हा मी आहे. मला बघत राहा, है ना? बघत राहा. इथेच दिसू शकतो सध्या. जेव्हा तुमच्यासमोर येईल तेव्हा कदाचित वेगळं दिसेल, कारण तुम्हाला माहिती आहे न्यूजपेपरमध्ये वगैरे वगैरे कसे जुने फोटो लावतात ना लोक. कदाचित होऊ शकते मी पण तसं लावला असेल. तसा नाही लावला, लेटेस्ट आहे, मोबाईलमधून काढलेला आहे. चला ठीक आहे. UPSCची मुख्य परीक्षासुद्धा मी दिलेली आहे. MA पॉलिटिकल सायन्स झालेला आहे. नेट माझा 3दा झालेला आहे. JRF पण आहे बरं का, सेट पण आहे. आणि 2008पासून मी या पेशामध्ये आहे. यूट्यूब चॅनलवर मी नवीन आहे, परंतु गेल्या 12 वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे मला मी टीचिंगमध्ये आहे. स्वतः मी UPSCची पण प्रिपरेशन करून घेतो मुलांकडून. आणि मी मुख्य परीक्षा तर दिलेली आहेच. मुख्य परीक्षेची शिक्षणामध्ये जरा उसे हिंदी में कहते हैं ना कि मेधावी विद्यार्थी रहा हूँ मैं, वैसे ही कुछ. तर चला बघूया, पुढे जाऊया. जाऊ द्या, खुशमस्करी खूप झाली. पुढे गेलेलं बरं आहे की नाही. आपल्या कामाचं बघू. आजचा आपला विषय आहे मूलभूत अधिकार, फंडामेंटल राईट्स. आणि हे कुठे दिलेले आहेत तर संविधानात भाग 3मध्ये दिलेले आहेत, अनुच्छेद किंवा कलम 12 ते 35 दरम्यान. ओके, दंडनाडन. हे पाठ करावं लागतं, बिनकामाचं काहीच नाही. साधा प्रश्न विचारू शकतात एखाद्या परीक्षेमध्ये. आणि MPSC असे प्रश्न विचारते माहिती आहे का कोणते? पोलीस भरतीसाठी असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की मूलभूत अधिकार कुठे दिलेले आहेत, तर ते कुठे दिलेले आहेत संविधानामध्ये भाग 3मध्ये दिलेले आहेत. त्यांची कलमं कोणती आहेत तर कलमं 12 ते 35च्या दरम्यानची आहेत, है ना? तर चला, हे सुद्धा पाठ पाहिजे आपल्या, 12 ते 35 दरम्यान आहेत. इंटरनली काहीच कलमं पाठ पाहिजेत, परंतु ही तर रेंज तर माहीत पाहिजे ना आपल्याला. कव्हरेजमध्ये घ्यायचा. आता घ्या, मूलभूत अधिकारांबद्दल काही फॅक्ट्स आपण लक्षात घेऊया. मूलभूत अधिकाराचा अर्थ काय आहे? अर्थ म्हणजे काय तर साधा अर्थ आहे, संविधानात भाग 3मध्ये समाविष्ट असलेले अधिकार. आता बघा, संविधानामध्ये आणखीही अधिकार आहेत. संविधानातल्या अधिकारांना 2 भागामध्ये आपण विभाजित करू शकतो. संविधानांमध्ये जे अधिकार आहेत ना, त्याला 2 भागामध्ये विभाजित करायचं. भाग 3 मधले अधिकार आणि इतर अधिकार. नंतर कोणते? दुसरा भाग कोणता? इतर
अधिकार, इतर अधिकार. आता इतर अधिकार म्हणजे कोणते? जे भाग 3 मध्ये नाहीत ते अधिकार. भाग 3 मध्ये असलेले अधिकार आणि भाग 3च्या बाहेर असलेले अधिकार. मतदानाचा अधिकार तुमचा भाग 3 मधला अधिकार नाही, तो भाग 3च्या बाहेरचा अधिकार आहे. बरोबर आहे ना? संपत्तीचा अधिकार भाग 3 मधला अधिकार नाही, तो भाग 3च्या बाहेरचा अधिकार आहे. भाग 3 मध्ये जे अधिकार दिलेले असतील त्यांना म्हणतात मूलभूत अधिकार, आणि भाग 3च्या बाहेर जे अधिकार दिलेले असतील ते अधिकार म्हणजे संवैधानिक अधिकार. ते अधिकार कोणते? संवैधानिक, कॉन्स्टिट्यूशनल राईट्स म्हणतात त्यांना. आणि इथे हे संविधानामध्येच दिलेले आहेत, परंतु याला मूलभूत हक्काच्या प्रकरणामध्ये दिलेलं आहे. बघा ना, हे बघा, भाग 3चं शीर्षक काय आहे? हे संविधानातून जसंच्या तसं घेतलेलं आहे. भाग 3चं शीर्षक आहे फंडामेंटल राईट्स किंवा मूलभूत अधिकार, आणि म्हणून या प्रकरणामध्ये समाविष्ट अधिकारांना मूलभूत अधिकार असं म्हणतात. एवढा सोपा अर्थ आहे, हे की नाही? चला पुढे चला. प्रथम मागणी कधी झाली होती याची? ही पण फॅक्ट्स विचारतात, है ना? तर मग ही 1895 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने याबद्दल प्रथम मागणी केली होती, 1895. त्याच्यानंतर मग वेळोवेळी त्याची पुनर्मागणी झालेली आहे. केव्हा 1915 मध्ये होम रूल विधेयक जेव्हा बेझंटबाईंनी केलं होतं सादर, तेव्हा त्यामध्ये केली होती. 1995 मध्ये कॉमनवेल्थ ऑफ इंडिया बिलमध्ये त्याची मागणी केली होती. त्याच्यानंतर मग काँग्रेसची 1927 आणि 1931ची अधिवेशने. 1927चं अधिवेशन कुठलं? मद्रासमधलं. आणि 1931चं कराची अधिवेशन. ह्या कराची अधिवेशनामध्ये एक महत्त्वाचा विषय आला होता, आणि तो महत्त्वाचा विषय होता रिझोल्यूशन ऑन फंडामेंटल राईट्स. कोणता? रिझोल्यूशन ऑफ फंडामेंटल राईट्स. याचा आपण धावता आढावा घेणार आहोत, है ना? कारण ते महत्त्वाचं आहे. त्यातली भाषा आणि आपल्या संविधानातल्या अधिकारांची भाषा बऱ्याच अंशी सारखी आहे. कारण भारताच्या संविधानामध्ये जे मूलभूत अधिकार आहेत त्याची भाषा आपण या कराची रिझोल्यूशनमधून घेतली होती. आणि तुम्हाला प्रश्नसुद्धा विचारला जाऊ शकतो, MPSC विचारू शकते की भारताच्या संविधानाची मूळ संकल्पना भारतामध्ये केव्हा विकसित झाली? तर त्याचा सगळ्यात पहिल्यांदा मागणी 1815 मध्ये, आणि याचा सगळ्यात मुखर स्वरूप कुठं पहिल्यांदा व्यक्त झालं? तर ते 1931च्या कराची अधिवेशनामध्ये. आपण जो कराची ठराव संमत केला होता मूलभूत अधिकारावरचा, त्यावर कराची अधिवेशनामध्ये 2 प्रकारचे ठराव मंजूर झाले होते. एक झाला होता मूलभूत अधिकारावरचा, आणि दुसरा आपली आर्थिक धोरणावरचा. तर जेव्हा आपण अर्थशास्त्राचा आणि आर्थिक धोरणांचा अभ्यास करणार तेव्हा आपण कराची अधिवेशनामधले आर्थिक धोरणांचा अभ्यास करणार, आणि मूलभूत अधिकारासंदर्भातल्या प्रोव्हिजन्स कशा होत असतील त्या संदर्भातला आपण आज अभ्यास करणार आहोत. आणि त्यानंतर पुन्हा याची 1928 मध्ये नेहरू रिपोर्टमध्ये आणि 1946च्या कॅबिनेट मिशन योजनेमध्ये याबद्दल चर्चा करण्यात आली होती. कॅबिनेट मिशन योजनेमध्ये जी चर्चा केली होती त्यानुसार संविधान सभेमध्ये 25 जानेवारी 1946 रोजी अल्पसंख्याक, मूलभूत अधिकार, आदिवासी व अन्य या विषयावरील समितीची स्थापना करण्यात आली होती. कुठे? कॅबिनेट मिशनमध्येच सांगितलं होतं की अशा पद्धतीचे अल्पसंख्याकांच्या अधिकारासाठी तुम्ही एक समिती स्थापन करणार. मग आपल्या संविधान सभेने काय केलं? त्याला विस्तारित स्वरूप देऊन दिलं, आणि कोणत्या समितीची स्थापना केली? अल्पसंख्याक, मूलभूत अधिकार, आदिवासी आणि अन्य या विषयावरील समिती. आणि या समितीचं अध्यक्षपद होतं सरदार वल्लभ पटेल यांच्याकडे. पाठ करून घ्या. आणि याबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय म्हटलं? संविधान सभेमध्ये मूलभूत अधिकाराचं प्रकरण हे सर्वाधिक वादविवाद व चर्चा झालेला भाग आहे. म्हणजे संविधानामध्ये इतर कोणत्याही भागावर जेवढी चर्चा झाली त्याच्यापेक्षा जास्त चर्चा कुठं झालेली आहे? मूलभूत अधिकारांच्या प्रकरणावर झालेली आहे. द मोस्ट डिबेटेड पार्ट इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. व्हेअर इट वॉज डिबेटेड इन द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली ऑफ इंडिया. ओके. आणि हे कोणी म्हटलं? ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलं. ओके. चला तर मग आता पुन्हा हे पाठ करून ठेवा की आपल्या मूलभूत अधिकारांचा स्रोत कोणता आहे, कोणत्या संविधानामधून आपण घेतला आहे की आपल्याही संविधानात मूलभूत अधिकार असले पाहिजेत नागरिकांचे. तर ते आपण अमेरिकेच्या संविधानामधून ही संकल्पना घेतलेली आहे. अमेरिकेच्या संविधानामध्ये मूलतः मूलभूत अधिकार नव्हते,
तर तिथे 10 संविधान दुरुस्त्या केल्या गेल्या आणि त्या 10 संविधान दुरुस्त्यांमधून बिल ऑफ राईट्स असं म्हणतात त्या संविधान दुरुस्त्यांना, आणि त्या संविधान दुरुस्त्यांमधून अमेरिकेच्या नागरिकांना मूलभूत अधिकार दिले होते, हे की नाही. चला तर मग तुमच्यासाठी एवढंच महत्त्वाचं. तुमचा जर कधी आणखी राज्यशास्त्रासारखा विषयाचा अभ्यास करत असाल तर पुन्हा माझ्याकडे तुम्हाला सांगायला आहे, परंतु ती मी राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांना सांगणार, तुम्हाला सांगणार नाही. नेट सेटचा अभ्यास करणाऱ्यांना सांगणार. ओके, त्यांच्यासाठी स्पेशली व्हिडिओ बनवूया. ओके, डन. चला 6 वर्गीकरण बघा. वर्गीकरण कसं केलं जाते? 2 प्रकारे वर्गीकरण केलं जाते. पहिलं वर्गीकरण कोणतं? केवळ भारताच्या नागरिकांसाठी असलेले अधिकार, आणि दुसरं नागरिक व परकीय दोघांसाठी सुद्धा असलेले अधिकार. घाबरू नका, याचे सगळे डिटेल मी तुम्हाला देणार आहे. कलमच तुम्हाला पाठ करून देतो की कोणते अधिकार हे भारताच्या नागरिकासाठी आहेत आणि उर्वरित सगळे अधिकार मग हे नागरिक आणि परकीय दोघांसाठी पण आहेत. आणि दुसऱ्या प्रकारे आपण हे बघतो समानतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, बरोबर आहे. अशा पद्धतीचे 6 मूलभूत अधिकार आहेत. ते 6 मूलभूत अधिकार म्हणजे ते सुद्धा कसं आहे? समानतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, शोषणाविरुद्धचा अधिकार, धार्मिक आणि राजकीय शैक्षणिक अधिकार, त्याच्यानंतर मग सांस्कृतिक अधिकार वगैरे वगैरे, हे सगळे 6 पद्धतीचे विभाजन आहेच, हे की नाही. तर ते पण अधिकार असं 2 प्रकारे आपल्या अधिकारांचं विभाजन केलं जाऊ शकतं. हे तर आपल्याला संविधानातच दिलेलं आहे हे 6 अधिकार, आणि हे आपल्याला त्याच्यावरून करावं लागतं. हे आपल्याला करावं लागतं आणि ते आपल्यासाठी कोणी केलेलं आहे? ते केलेलंच आहे पुस्तकाच्या लेखकांनी, आणि मी तुम्हाला ते सांगणार आहे. मी काय स्वतःहून करून आलं आहे कुठून? मी काय राज्यव्यवस्थेसंदर्भातलं काही नव्यानं स्थापन करू शकतो? संविधान लिहू शकतो का बा? नाही. चला, तुम्ही लिहू शकत नाही, मी नाही लिहू शकत म्हणजे काय? खुश होऊ नका, तुम्ही लिहू शकत नाही, कोणीच लिहू शकत नाही. संसद लिहू शकते, है ना, सर्वोच्च न्यायालय लिहू शकते. त्यांनी काय काय केलं ते पण बघणार आहोत. आता बघा, संविधानात याच्या प्रोव्हिजन्स कोणते आहेत? तर त्या आहेत 12 पासून ते 35 पर्यंत एकूण 26 कलमं आहेत. हे पण हा पण आकडा पाठ करून घ्या. किती कलमं आहेत टोटल? 26 कलमं आहेत. हे पाठ करून घ्या. आयोग काही विचारू शकते, पोलीस भरतीवाले सावध राहा. हां, चला 8 अनुच्छेदांचे वर्गीकरण. आता आपण इथे काय बघितलं होतं? याच्या अगोदर बघितलं होतं आपण मूलभूत अधिकारांचे वर्गीकरण. आता इथे आपण बघतो आहोत अनुच्छेदांचे वर्गीकरण. हे जे 26 आपल्याला कलम आहेत ना, ह्या कलमांचं वर्गीकरण, ह्या वर्गीकरण करूनच आपल्याला अभ्यास करावा लागतो. तसा अभ्यास केला तर फसतो आपण. तर बघा, असं आपण याला 5 पद्धतीचं वर्गीकरण करू शकतो, 5 प्रकारात. पहिलं आहे सर्वसाधारण तरतुदी. यामध्ये व्याख्या, विसंगती आणि संरक्षण दिलं जातं, आणि यामध्ये कलम कोणतं येतं? 12 ते आणि 13वं कलम येतं. हे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. फक्त लक्षात घ्या. त्याच्यानंतर दुसरं आहे 6 मूलभूत अधिकार दिलेले आहेत, बरोबर आहे, 14 पासून ते 32 पर्यंत. ठीक आहे, दंडनाडर. त्याच्यानंतर विवक्षित कायद्यांना व्यावृत्ती दिलेली आहे 31व्या कलमामध्ये. त्याच्यानंतर आता 6 पासून 14 पासून 32 पर्यंत म्हटलं, ते ठीक आहे. चला, एवढं लक्षात ठेवा. 31व्या कलमामध्ये आहे 6 ते 32च्या दरम्यानच, 14 ते 32च्या दरम्यानच. ओके, चला. सैन्य दले, लष्करी कायदा व संसदेचा कायदा करण्याचा अधिकार हे पण दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे हे कुठं दिलेलं आहे रे? 33 ते 35. चला. आणि अन्य तरतुदी म्हणजे ज्या भाग 3च्या व्यतिरिक्त आहेत ते सुद्धा आपल्याला मूलभूत अधिकाराचा अभ्यास करतानाच त्याचा अभ्यास करावा लागतो. ते आहे 358 आणि 359 या तरतुदी. चला तर मग काय आहेत? कराची मेमोरंडम आपण बघितलं होतं ना, कराची रिझोल्युशन, मेमोरंडम नाही, कराची रिझोल्युशन 1931चं. बघा, याची भाषा बघा तुम्ही. म्हणजे मी तुम्हाला का दिलं आहे हे तुम्ही पाठ करावं असं नाही, पण तुम्हाला एक आयडिया असली पाहिजे की कराची रिझोल्युशन होतं, आणि ते कराची रिझोल्युशनचा आपल्या भारताच्या नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर खूप मोठा प्रभाव आहे. बघा, आता तुम्ही भाषा बघा आपल्या संविधानातल्या मूलभूत अधिकारांची, जिथे जिथे संदर्भ येईल तिथे तिथे, आणि तुम्ही हे पण बघा, या रिझोल्युशनची भाषा बघा, जवळपास तुम्हाला सारखी दिसेल. बघा काय म्हटलं आहे पहिल्याच्यात? फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन ऑफ ओपिनियन, म्हणजे भाषण आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य. राईट टू फ्री असोसिएशन, म्हणजे संस्था स्थापन करण्याचे स्वातंत्र्य, आहे की नाही. राईट टू असेंब्ली पीसफुली विदाऊट आर्म्स, म्हणजे निशस्त्र एकत्रित येण्याचे, सभा घेण्याचे स्वातंत्र्य आहे ना, 19व्या कलम. त्यानंतर पुन्हा फ्रीडम ऑफ कॉन्शियसनेस अँड प्रोपोगेशन ऑफ रिलिजन, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार बघा. सब्जेक्ट टू पब्लिक ऑर्डर अँड मोरॅलिटी, हे बघा, ही बंधनंसुद्धा जशीची तशीच आहेत आपल्या संविधानामध्ये, है ना, 1931मध्ये ठरवलेली. चला, प्रोटेक्शन ऑफ लँग्वेज, कल्चर अँड स्क्रिप्ट ऑफ मायनॉरिटीज, बरोबर आहे.
आहे ना, अल्पसंख्याकांच्या अधिकाराचा मध्ये हा अधिकार समावेश आहे याचा. त्याच्यानंतर इक्वॅलिटी बिफॉर लॉ इरेस्पेक्टिव्ह ऑफ रिलिजन, कास्ट, क्रीड ऑर जेंडर, 14वं कलम समानतेच्या अधिकारामधलं. इक्वॅलिटी ऑफ अपॉर्च्युनिटी इन पब्लिक एम्प्लॉयमेंट, 16वं कलम आहे ना आजच्या संविधानातलं. ओके. त्यानंतर राईट टू कीप आर्म्स, हा आपल्यामध्ये नाही आहे. हा कराची मेमोरंडममध्ये होता, परंतु कराची रिझोल्युशनमध्ये होता, परंतु आपल्या इथे संविधानामध्ये नाही. संविधानामध्ये हा मूलभूत अधिकार नाही. ओके. चला, त्यानंतर युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचायझी, हा पण मूलभूत अधिकार आपण दिलेला नाही. बरोबर आहे ना. म्हणजे हा आपला संवैधानिक अधिकार आहे. आपला संवैधानिक अधिकार आहे. जर तुम्हाला म्हटलं की मतदानाचा अधिकार हा तुमचा मूलभूत अधिकार आहे की संवैधानिक अधिकार आहे की कायदेशीर अधिकार आहे, तर त्याला म्हणायचं हा तुमचा मूलभूत अधिकार नाही किंवा हा तुमचा कायदेशीर अधिकार पण नाही. हा कोणता अधिकार आहे? हा संवैधानिक अधिकार आहे. कारण मतदानाचा अधिकार हा तुम्हाला संविधानामध्ये दिलेला आहे, परंतु तो 3ऱ्या भागामध्ये नाही, तर तो इतरत्र आहे. आता तुम्ही मला सांगायचं कलम कोणतं, पटापट लिहा कमेंट बॉक्समध्ये. ओके. चलो, कोणत्या कलमामध्ये आहे मतदानाचा अधिकार? बरं, या अगोदर आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत, UPSCने प्रश्न विचारलेला आहे, MPSCने पण प्रश्न विचारलेला आहे अशा पद्धतीचे. त्यामुळे सावध, मी तुम्हाला सावध करून देत आहे. त्यानंतर फ्रीडम ऑफ मूवमेंट, स्टे अँड सेटल इन एनी पार्ट ऑफ द कंट्री अँड फॉलो एनी ऑक्युपेशन अँड ॲक्वायर प्रॉपर्टी. बघा, 19व्या कलमामध्ये यातले काही अधिकार दिलेले आहेतच, आहे की नाही. आणि हा पण होता, जसंच्या तसं होतं हे 19व्या कलमामध्ये. ते 2-3 पॉईंट मिळून 19वा कलम बनलं होतं, है ना. प्रोव्हिजन्स ऑफ फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन, आता पण हा मूळ संविधानामध्ये हा अधिकार नव्हता, परंतु आता आपल्या इथे 2000 कधीची 86वी घटना दुरुस्ती 2003ची, त्यानुसार आपल्याला हा कंपल्सरी एज्युकेशन दिलं गेलं आहे. राईट टू एज्युकेशन दिला गेलेला आहे. त्यामुळे आता 21 अ किंवा 21 क किंवा 21 ए यामध्ये आपल्याला या कलमामध्ये आता हा अधिकार आपल्याला मिळालेला आहे. त्यामुळे कराची रिझोल्युशन आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे, हे आपल्या लक्षात येते. आता बघा, संविधानातील तरतुदींचा आपण इथे संक्षिप्त परिचय करून घेणार आहोत. आपलं हे लेक्चर इंट्रोडक्टरी आहे, एवढं लक्षात घ्या. त्यानंतर आपल्याला ह्या प्रत्येक कलमामधून काही ना काहीतरी मिळतं आणि ते परीक्षेसाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी तुम्हाला या विषयावर डिटेलमध्ये याचं स्पष्टीकरण देणारे व्हिडिओज बनवणार आहे. जो विषय तुम्हाला केवळ आणि केवळ पे करून चांगल्या पद्धतीने जसा शिकवला जाऊ शकेल तसा व्हिडिओ मी तुम्हाला इथे फ्रीमध्ये यूट्यूब चॅनलवर देणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. ओके. बघा, आता इथे फक्त आपण इंट्रोडक्शन घेत आहोत. संविधानिक तरतुदी हे पण महत्त्वाचं आहे. यामधून तुम्हाला प्रश्न मिळू शकतात, उत्तर देता आली पाहिजेत. सर्वसाधारण प्रोव्हिजन्स आहेत, सर्वसाधारण तरतुदी आहेत, जनरल प्रोव्हिजन्स. त्यामध्ये काय आहे? व्याख्या, विसंगती व संरक्षणाबद्दल तरतुदी केलेल्या आहेत. यामध्ये व्याख्या कशाची दिलेली आहे? तर राज्याची व्याख्या दिलेली आहे. मग राज्याच्या व्याख्येमध्ये काय काय येतं? तर सरकार येतं, सरकारी कर्मचारी, सरकारी मदत घेणारे. मग आपण डिटेलमध्ये बघणार काय येत नाही ते पण आपण इथे बघणार. चलो, त्यानंतर मग न्यायालयीन पुनर्विलोकनाचा सिद्धांत 13व्या कलमामध्ये दिलेला आहे. 13व्या कलमामध्ये तुम्हाला कायदा म्हणजे काय हे पण दिलेलं आहे, याची पण व्याख्या दिलेली आहे. कायदा म्हणजे काय, हे की नाही, ती पण आपण बघणार. कायदा म्हणजे काय ती पण बघणार. त्यानंतर आपण 6 मूलभूत अधिकार बघणार. मग 6 मूलभूत अधिकार, इथे मूळ 7 होते. संपत्तीचा अधिकार होता 19व्या कलमात आणि 31व्या कलमात तो काढून टाकला, बरोबर आहे. आणि म्हणून मग काय झालं, आता 6 मूलभूत अधिकार आहेत. पहिला आहे समानतेचा अधिकार, 14 ते 18. स्वातंत्र्याचा अधिकार 19 ते 22. त्यानंतर शोषणाविरुद्धचा अधिकार 23 व 24. त्याच्यानंतर धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार 25 ते 28. त्यानंतर सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार 29 व 30मध्ये. आणि शेवटचा आहे संवैधानिक उपचारांचा अधिकार 32व्या कलमामध्ये. याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा आत्मा असं म्हटलं होतं. कशाला? संवैधानिक उपचारांच्या अधिकाराला. एवढं लक्षात ठेवा. नंतर डिटेलमध्ये आपण बघणार आहोतच, ठीक आहे. त्यानंतर मग आहे 3रा भाग, आपण बघणार आहोत विवक्षित कायद्यांना व्यावृत्ती. आपण हे सगळे संविधानातली कलमं बघणार आहोत. खाजगी संपत्तीचा सार्वजनिक उपयोगासाठी वापर 31 क मध्ये आहे. काही कायद्यांना संरक्षण, अनुसूची 9चा जन्म इथून झालेला आहे. कशामधून? अनुसूची 9चा जन्म कुठून झालेला आहे? 9वी अनुसूची. आणि ही कधी टाकली होती? ही पहिल्या घटना दुरुस्तीनेच टाकली होती 9वी अनुसूची, है ना, बरोबर आहे ना.
पहिल्याच घटना दुरुस्त होती ना ती, बघून घ्या, पहिलीच होती. त्यानंतर 31 ख मध्ये आणि यामध्ये काय केलेलं आहे, काही कायदे टाकलेले आहेत आणि विशेषतः संपत्तीच्या अधिकाराशी संबंधित कायदे आहेत. नव्या अनुसूची, आपण अनुसूचींवर एक स्पेशल लेक्चर घेणार आहोत तुमच्या परीक्षेच्या अगोदरच, डोंट वरी. त्यामुळे तुम्हाला याचा सगळा इतिहास वर्तमान सांगणार आहे मी. त्यानंतर मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करताना अनुच्छेद 14 व अनुच्छेद 19 यांचा काय होईल याबद्दल दिलेलं आहे 31 ग मध्ये, है की नाही. म्हणजे 31वा कलम नाही आहे, पण 31 क, ख आणि ग आहे. याच्यानंतर पण एक होतं, पण ते नंतर रद्द करून टाकलं आहे. त्यामुळे आता फक्त 3 कलम आहेत, 31 क, 31 ख आणि 31 ग. चला, ती पण आपण बघणार. आणि त्यानंतर बघणार आपण सैन्य दले, लष्करी कायदा. आणि लष्करी कायदा म्हणजे काय, मार्शल लॉ. लष्करासाठीचा कायदा नाही, लष्करी कायदा म्हणजे मार्शल लॉ. जो सामान्य परिस्थिती नसताना कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली एखाद्या ठिकाणची, एखाद्या शहरातली, एखाद्या गल्लीतली, तर तिथे तो लावतात, है ना. मग संसदेचा कायदा करण्याचा अधिकार, मूलभूत अधिकारासंदर्भात कायदा करण्याचा अधिकार कोणाला आहे, केवळ आणि केवळ भारताच्या संसदेला आहे. तर मग तो सुद्धा कोणी दिलेला आहे, तर 33, 34 आणि 35व्या कलमामध्ये याबद्दलच्या तरतुदी आहेत. आयोग यावर सुद्धा प्रश्न विचारू शकते. त्यानंतर मग आहेत अन्य तरतुदी, ज्या भाग 3च्या बाहेर आहेत, त्याचासुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागतो. राष्ट्रीय आणीबाणी काळात अनुच्छेद 19 प्रभावहीन होणे. आणीबाणी जाहीर झाली की 19व्या कलमामधले सगळे अधिकार आपोआपच तुमचे रद्द होतात किंवा प्रभावहीन होतात. कशानुसार, 358व्या कलमानुसार. आणि राष्ट्रीय आणीबाणी काळात अनुच्छेद 20 व 21 वगळता उर्वरित अधिकार रद्द करण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार. म्हणजे आणीबाणी काळात 19व्या कलमामधले अधिकार आपोआप रद्द, परंतु 20 आणि 21 मधले अधिकार कोणीही रद्द करू शकत नाही. 20 आणि 21 या 2 कलमांमध्ये जे अधिकार आहेत ते मूलभूत अधिकार कधीही रद्द करता येत नाहीत किंवा प्रभावहीन करता येत नाहीत, राष्ट्रपतींना नाही, कुणालाच नाही. पण त्याच्या व्यतिरिक्तचे अधिकार प्रभावहीन करता येतात. त्याचे काय अटी आहेत, त्याच्यासाठी काय करावं लागतं राष्ट्रपतींना, ते आपण बघणार आहोत. आणि हे सगळं कुठं दिलेलं आहे, 359व्या कलमामध्ये. म्हणजे 358 आणि 359चा अभ्याससुद्धा आपल्याला इथे करायचा आहे. आपण हा अभ्यास करणार आहोत, पण आपण हा अभ्यास करणार कसा, तर तो आपण करणार आहोत संविधानातल्या कलमं आपण जशीच्या तशी बघणार. कलमं वाचणं फार महत्त्वाची गोष्ट आहे, पुस्तकांमध्ये दिलेले नसतात. त्यासाठी तुम्हाला बेअर ॲक्ट, संविधानाचा मूळ कायदा, बेअर ॲक्ट म्हणजे मूळ कायदा तुम्हाला सोबत ठेवावा लागतो, है ना. संसदेने एखादा कोणता कायदा केला असेल त्या संदर्भात तो सुद्धा बघावा लागतो आपल्याला, कारण आपल्याला कायद्यांचा सुद्धा अभ्यास आहे की नाही. आणि मूलभूत अधिकाराशी संबंधित कायदे फार महत्त्वाचे असतात. त्यामुळे त्यानंतर आपण काय बघणार आहोत, आपण एम लक्ष्मीकांत यांच्या पुस्तकाला इग्नोर करू शकतो का, नाही, ते पुस्तक पण बघणार. पण आपण बोर्डाच्या पुस्तकांना सुद्धा इग्नोर करू शकत नाही, ती पण आपण घेणार, हे की नाही. आता एम लक्ष्मीकांत यांनी बऱ्यापैकी बोर्डाची पुस्तकंसुद्धा कव्हर केलेली आहेत आणि त्याही पलीकडे, बरोबर आहे. परंतु काही गोष्टी तर आहेत ना सुटलेल्या, लक्ष्मीकांतच्या पुस्तकात दिलेल्या नाहीत. आणि आयोग काय करतं, बोर्डाच्या पुस्तकांमधून पेपर काढतं, लक्ष्मीकांतच्या पुस्तकातून थोडी काढतं, हे की नाही. आणि त्यानंतर आपण बघणार आहोत सर्वोच्च न्यायालयाचे निवाडा त्या विषयावर असला तर बघू ना, नसला तर काय करणार, आणि आहेतच प्रत्येक विषयावर. आणि नंतर आपण बघणार आहोत चालू घडामोडीसुद्धा आपण सोबत कव्हर करणार आहोत. त्यामुळे तुमचा मूलभूत अधिकारांसंदर्भातला सर्वांगीण अभ्यास या लेक्चरमधून होणार आहे, निश्चिंत रहा. चला तर मग आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला तिथे काय होईल, व रेग्युलरमध्ये मी तुम्हाला अपडेट्स देत राहील, लेक्चर्सबद्दल अनाऊन्समेंट करत राहणार आणि तुम्हाला इथे नोट्ससुद्धा PDF स्वरूपात मिळत जातील. टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून घ्या, याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला तर मग, एवढ्या वेळपर्यंत तुम्ही मला सहन केलं, ऐकत राहिले, प्रतिसाद दिला, त्यासाठी तुमचा खूप खूप धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करायला काहीच पैसा पडत नाही, 1 पैसासुद्धा लागत नाही. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पटापट शेअर करा. कंबाईनच्या परीक्षेपर्यंत प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये हा आपलं चॅनल पोहोचलेलं असलं पाहिजे, कारण हे कामाचा व्हिडिओ आहे, कामाचे लेक्चर्स आहे. तुम्ही पास व्हा, तुमचे मित्रांना मैत्रिणींना सुद्धा पास करा, आपल्याजवळ ठेवू नका स्वतःकडे. UPSCचे पोरं माहीत नाही का कसे करतात, UPSCचे पोरं एकमेकांना खूप मदत करतात आणि म्हणून खूप जास्त प्रमाणात पास होतात. आपण सुद्धा तसं ब्रॉड माइंडेड बनलं पाहिजे. माझं म्हणणं असं नाही आहे तुम्ही नाही आहे म्हणून, तुम्ही खूप चांगले पोरं आहात, पण तुम्ही आणखी ब्रॉड माइंडेड बनलं पाहिजे, आहे की नाही. चांगल्या गोष्टी शेअर करत चला. परीक्षेपर्यंत प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आपलं चॅनल सबस्क्राईब झालेलं असलं पाहिजे. पूर्ण महाराष्ट्रात पोलीस भरतीपासून ते IASचा अभ्यास करणारे मराठीमधून सगळ्यांसाठी हे चॅनल उपयुक्त आहे. ओके, चलो फिर मिलते हैं, टेक केयर, बाय.